Hello dear students, today we are going to learn and understand a very interesting lesson from your English Balbharti textbook Standard 4 and the lesson's name is Sultan Ghiazuddin in the Qazi's Court. So let us read and understand this lesson number 13, Sultan Ghiazuddin in the Qazi's Court. Hundreds of years ago, in the eastern province of Bengal, Sultan Ghiazuddin Azam Shah ruled the land. Province म्हणजेच टेरिटरी, प्रदेश. शेकडो वर्षांपूर्वी बंगालच्या ईस्टर्न प्रोव्हिन्समध्ये सुलतान गियाजुद्दीन आझम शाह रूल करत होते. हिज कॅपिटल वॉज सुनारगाव आणि त्यांची कॅपिटल होती सुनारगाव. कॅपिटल म्हणजेच राजधानी. सुलतान गियाजुद्दीन वॉज अ गुड रूलर आणि सुलतान गियाजुद्दीन हे खूप छान रूलर होते. रूलर म्हणजेच शासक, राज्यकर्ता. जो राज्य करतो एखाद्या राज्यावर त्याला रूलर असे म्हणतात. ही रूल्ड वाईसली अँड वेल. वाईसली म्हणजेच खूप हुशारीने. ते खूप हुशारीने छान राज्य चालवायचे. ही रिस्पेक्टेड मेन ऑफ लर्निंग. मेन ऑफ लर्निंग मीन्स वेल एज्युकेटेड मेन ऑर नॉलेजेबल मेन. जे खूप शिकलेले असायचे की ज्यांना खूप नॉलेज आहे, ज्ञान आहे, अशा लोकांचा आदर हे सुलतान गियाजुद्दीन आझम शाह करायचे. ही हॅड अ डीप रिगार्ड फॉर लॉ. रिगार्ड मीन्स केअर ऑर कन्सिडरेशन फॉर ऑर रिस्पेक्ट. कायद्यावर त्यांना खूप रिस्पेक्ट असायचा. कायद्याबद्दल ते स्वतःच्या मनामध्ये खूप रिस्पेक्ट बाळगायचे. One day, while the Sultan was practicing with his bow and arrows, he accidentally wounded the only son of a poor widow. Bow and arrow म्हणजेच धनुष्यबाण. ॲक्सिडेंटली म्हणजे चुकून, वुंडेड म्हणजे जखमी आणि विडो म्हणजेच विधवा. तर एके दिवशी काय झालं, सुलतान त्यांच्या बो आणि ॲरोची प्रॅक्टिस करत असताना त्यांच्याकडून एका गरीब विधवेच्या एकुलत्या एक मुलाला बाण लागला व तो जखमी झाला. द वुंडेड बॉय डिड नॉट सर्वाईव्ह. सर्वाईव्ह मीन्स कंटिन्यू टू लिव्ह आफ्टर अ डेंजरस एक्सपिरियन्स. सुलतानाचा बाण त्या विधवेच्या मुलाला लागला. बाण लागल्यानंतरनं तो सर्वाईव्ह नाही करू शकला, म्हणजेच तो जगला नाही. त्याला खूप मोठी दुखापत झाली आणि तो जगू शकला नाही. वीपिंग अँड वेलिंग द पुअर विडो वेंट टू द काझी अँड टोल्ड हिम व्हॉट हॅड हॅपन्ड. रडत आणि ओरडत ती गरीब विधवा काझीकडे गेली आणि काय झाले ते सगळे काझीला सांगितले. वेलिंग म्हणजेच क्राईंग अँड सॉबिंग लॉंग अँड लाऊडली. खूप जोरजोरात रडणे त्यालाच वेलिंग असे म्हणतात. द काझी वॉज ॲन ऑनेस्ट अँड अपराईट मॅन. काझी म्हणजेच जज. त्या काळामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असायचे लोकांना, ते प्रॉब्लेम्स घेऊन लोक काझीकडे जायचे. मग काझी त्याचा न्यायनिवाडा करायचे. अपराईट मीन्स ऑनेस्ट, जस्ट. मग हे जे काझी होते ते खूप ऑनेस्ट, प्रामाणिक होते आणि अपराईट मॅन होते. ही सेंट ॲन ऑफिसर टू समन द सुलतान टू हिज कोर्ट. समन मीन्स टू ऑर्डर समवन टू कम, टू सेंड फॉर समवन. समन म्हणजेच बोलावणे किंवा हजर रहा, एखाद्या ठिकाणी हजर रहा हे सांगायचं असेल तर समन पाठवला जातो. कायद्यामध्ये हा शब्द वापरला जातो. जर कोणाची एन्क्वायरी करायची असेल तर त्याला समन पाठवला जातो आणि सांगितलं जातं की तुम्ही इथे हजर राहा म्हणून. तर ही सेंट अन ऑफिसर टू समन द सुलतान टू हिज कोर्ट. त्याने ऑफिसर थ्रू एक समन पाठवलं सुलतानला की तुम्ही कोर्टामध्ये तिथे हजर राहा म्हणून. वेन द ऑफिसर रिच्ड द पॅलेस द गार्ड्स स्टॉप्ड हिम अँड एन्क्वायर्ड अबाउट हिज बिझनेस. आणि जेव्हा तो ऑफिसर पॅलेसमध्ये पोहोचला तेव्हा तिथल्या गार्ड्सनी त्याची एन्क्वायरी केली आणि विचारणा केली की तू इथे का आलेला आहेस. वेन दे लर्न्ड दॅट ही हॅड कम टू सर्व अ समन्स ऑन द सुलतान दे वर शॉक्ड.
Summons means a written notice ordering someone to appear in court. समन्स म्हणजेच एक रिटन नोटीस असते की ज्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला कोर्टमध्ये हजर राहायचं आहे. जेव्हा त्या गार्ड्सला, पॅलेसमध्ये जे गार्ड्स होते, सुरक्षा रक्षक होते, त्यांना असं कळालं की हा जो ऑफिसर आहे तो सुलतानांसाठी समन्स घेऊन आलेला आहे, तेव्हा ते शॉक झाले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दे रेफ्यूज टू लेट हिम गो इनसाइड द पॅलेस. आणि त्यांनी त्याला मनाई केली, रेफ्यूज केलं की तू पॅलेसमध्ये नाही जाऊ शकत. त्याला रोखलं. द ऑफिसर वॉज नाव इन अ फिक्स. इन अ फिक्स मीन्स इन अ डिफिकल्ट ऑर ऑकवर्ड सिच्युएशन. म्हणजेच ऑफिसरला आता कळतच नव्हतं की मी आता काय करू. कारण द गार्ड्स डिड नॉट अलाव हिम टू एंटर द पॅलेस, बट ही न्यू दॅट ही कुड नॉट रिटर्न विदाउट सर्विंग द समन्स. ते गार्ड्स जे होते पॅलेसचे ते काही त्या ऑफिसरला आतमध्ये जाऊ देत नव्हते. पण ऑफिसरला माहीत होतं की मी समन्स दिल्याशिवाय रिटर्न जाऊ शकत नाही. द काझी वुड नॉट टेक हिम बॅक. काझी समन्स परत मागे घेणार नाहीत. ही हॅड टू फाइंड अ वे ऑफ रिचिंग द सुलतान समहाव. त्याला एक मार्ग शोधायचा होता. कोणताही एक मार्ग शोधायचा होता की जेणेकरून तो त्या सुलतानापर्यंत पोहोचेल. व्हॉट कुड ही डू? ही थॉट अँड थॉट. त्याला काय करायला पाहिजे तो विचार करत होता. व्हॉट शुड आय डू नाव? हाऊ शुड आय रीच सुलतान? हाऊ शुड आय कन्व्हिन्स द गार्ड्स? सो ही केप्ट थिंकिंग अँड थिंकिंग अँड थिंकिंग. At last, he began to sound the azan, the call for the prayer loudly, just outside the palace. आणि शेवटी त्याने अजान करायला सुरुवात केली. अजान म्हणजेच मस्जिदमध्ये जेव्हा प्रेयर होत असते तेव्हा सगळ्यांना सांगायचं असतं की आता प्रेयरचा टाईम झालेला आहे, तुम्ही प्रेयर करायला या. ॲट लास्ट ही बिगॅन टू साऊंड द अजान, द कॉल फॉर द प्रेयर लाऊडली जस्ट आउटसाईड द पॅलेस. आणि तो पॅलेसच्या बाहेरच बसला होता अजान करण्यासाठी. इट वॉज नॉट येट टाईम फॉर द प्रेयर. पण अजून प्रेयरची वेळ झालेली नव्हती. व्हेन द सुलतान हर्ड द लाऊड अनटाईमली कॉल ही वॉज ग्रेटली सरप्राईज्ड. आणि जेव्हा सुलताननी हे अवेळी केलेलं अजान ऐकलं तेव्हा त्याला सरप्राईज झालं, त्याला आश्चर्य वाटलं. He ordered that the man giving the call should be brought before him immediately. आणि मग सुलतानाने ऑर्डर दिली की जो कोणी हा अवेळी नमाज करत आहे तो माझ्या समोर लगेच हजर राहिला पाहिजे. His soldiers rushed out of the palace gates, caught the officer and took him to the sultans within moments. आणि मग सुलतानचे सोल्जर्स पॅलेसच्या बाहेर गेले, गेटजवळ गेले आणि त्या ऑफिसरला पकडलं आणि काही क्षणातच त्या ऑफिसरला सुलतानच्या समोर उभं केलं. When the officer knelt before the sultan, he was trembling with fear. Knelt हा नीलचा पास्ट फॉर्म आहे आणि टू नील मीन्स गेट डाऊन ऑन वन्स नीज, बो डाऊन, गुडघ्यांवर बसणे. When the officer knelt before the sultan, he was trembling with fear. Trembling म्हणजेच घाबरणे आणि घाबरून थरथर कापणे. Shake involuntarily, filled with fear. खूप घाबरलेला होता तो ऑफिसर जेव्हा त्याला सुलतानासमोर उभं केलं. But he mustered all his courage and explained why he had given the call for azan. Mustered means gathered. त्याने सगळं करेज गॅदर केलं, सगळं होतं नव्हतं सगळं धैर्य त्याने गॅदर केलं, एकवटलं आणि त्याने स्पष्ट केलं की तो अजान का देत होता. देन विथ शेकिंग हँड्स ही गेव द समन्स टू द सुलतान. आणि थरथरत्या हाताने त्याने समन्स सुलतानला दिले. सुलतान घियाजुद्दीन टूक इट विदाऊट मेकिंग एनी कमेंट. आणि सुलतान घियाजुद्दीन याने ते समन्स काहीही न बोलता घेतलं.
He read the summons and told the officer to go back to the काझी. त्याने ते समन्स घेतलं आणि ऑफिसरला म्हणाला की तू काझीकडे परत जा. He announced that he would appear in the Qazi's court the next day. आणि त्याने अनाऊन्स केलं, सांगितलं सगळ्या दरबारामध्ये की मी उद्या काझीच्या कोर्टमध्ये जाणार आहे. The next morning, the Sultan got ready to appear before the Qazi. सुलतान काझीसमोर हजर राहण्यासाठी तयार झाले. He hid a sharp sword in his robe and set out. त्यांनी काय केलं आणि मग एक शार्प स्वॉर्ड म्हणजेच तलवार रोबमध्ये ठेवली आणि बाहेर पडले. द कोर्ट रूम वॉज पॅक्ड विथ पीपल. आणि जो कोर्ट रूम होता काझीचा तो खूप गजबजलेला होता, सगळ्या लोकांनी भरलेला होता. एव्हरीवन वॉज ईगर टू सी व्हॉट वूड हॅपन. ईगर म्हणजेच उत्सुक असणे. सगळेजण खूप उत्सुक होते की आता पुढे काय होईल. द काझी एंटर्ड अँड टूक हिज प्लेस ऑन द हाय सीट ऑफ ऑनर. आणि मग काझी आले आणि त्यांनी त्यांच्या सीटवर ते बसले. इन अ लिटिल वाईल सुलतान गियाजुद्दीन एंटर्ड द कोर्टरूम. आणि काही क्षणातच सुलतान गियाजुद्दीनसुद्धा कोर्टरूममध्ये आले. एव्हरीवन स्टूड अप टू शो रिस्पेक्ट टू द सुलतान बट द काझी डिड नॉट गेट अप. सगळेजणं सुलतान गियाजुद्दीन जेव्हा कोर्टरूममध्ये आले तेव्हा सगळेजणं रिस्पेक्ट दाखवण्यासाठी उभे राहिले, पण काझी काही उभे राहिले नाहीत. ते त्यांच्या सीटवर तसेच बसले. काझीची सीट ही वरती हाय एका उंचीवर ठेवलेली असते. जशी जजची न्यायाधीशाची खुर्ची एका उंचीवर ठेवलेली असते त्याप्रमाणे काझीची चेअरसुद्धा वरती ठेवलेली होती. त्या चेअरवर ते काझी बसलेले होते. सगळेजण कोर्टरूममध्ये रिस्पेक्ट शो करण्यासाठी उभे राहिले, पण काझी काही उभे राहिले नाहीत. द सुलतान स्टूड इन द डॉक्स अँड द ट्रायल बिगॅन. डॉक्स मीन्स अन एन्क्लोज्ड स्पेस इन अ कोर्ट ऑफ लॉ फॉर द अक्युज्ड पर्सन. अक्युज्ड पर्सन म्हणजेच आरोपी. आरोपीला उभं राहण्यासाठी कोर्टरूममध्ये एक विशिष्ट जागा असते, त्याला डॉक असं म्हणतात. तर सुलतान त्या डॉकमध्ये जाऊन उभे राहिले. द विडो प्रेझेंटेड हर कंप्लेंट. आणि त्या विधवेने तिची कंप्लेंट प्रेझेंट केली. द काझी टूक नोट ऑफ ऑल द एव्हिडन्स अँड इन अ ग्रेव्ह व्हॉइस ॲड्रेस्ड द सुलतान. सुलतान डॉकमध्ये जाऊन उभा राहिला आणि सुनावणी चालू झाली. मग विडोने तिची कंप्लेंट कोर्टरूममध्ये प्रेझेंट केली. द काझी टूक नोट ऑफ ऑल द एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजेच पुरावे. द इन्फॉर्मेशन गिवन इन कोर्ट टू प्रूव्ह समथिंग. मग काझी काय करत होते, एक एक पुरावा बारकाईने पाहत होते. अँड इन अ ग्रेव्ह व्हॉइस ॲड्रेस्ड द सुलतान. ग्रेव्ह व्हॉइस म्हणजेच गंभीर आवाजात त्यांनी सुलतानाला सांगितले. काय सांगितले? ग्रेव्ह म्हणजे सिरियस, एक गंभीर आवाजामध्ये सुलतानाला सांगितले. You are guilty of causing the death of the only son of this poor widow. According to the law, you must pay a fine for this offense. I order you to do that without delay. काझीने गंभीर अशा आवाजामध्ये सुलतानला सांगितले की तुम्ही या गरीब विधवेच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूला कारणीभूत आहात. According to the law, you must pay a fine for this offense. Offense म्हणजेच गुन्हा. कायद्यानुसार तुम्ही हा जो गुन्हा केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला फाईन भरावी लागेल. आय ऑर्डर यू टू डू दॅट विदाऊट डिले. मी तुम्हाला ऑर्डर देतोय, आज्ञा देतोय की तुम्ही अजिबात उशीर न करता तुमचा फाईन भरून टाका. द सुलतान ॲक्सेप्टेड द जजमेंट अँड अपोलोजाइज्ड टू द विडो. जजमेंट म्हणजेच निर्णय आणि अपोलोजाइज्ड म्हणजेच माफी मागणे. द सुलतान ॲक्सेप्टेड द जजमेंट म्हणजेच काझीने जो निर्णय दिला होता की तुम्ही फाईन भरायचा आहे तो निर्णय सुलतानाने मान्य केला आणि त्या विधवेची माफी मागितली. ही अरेंज्ड टू पे द फाईन इमिडिएटली.
आणि लगेचच जो काही फाईन भरायला सांगितला होता तो फाईन त्याने अरेंज केला सुलतानाने. द विडो फेल्ट सॅटिस्फाईड दॅट द ऑफेन्स वॉज ब्रॉट होम टू द ऑफेंडर. ऑफेंडर मीन्स अ पर्सन हू हॅज डन समथिंग रॉंग ऑर इल्लीगल. आरोपी. तर इथे ऑफेंडर कोण आहे? सुलतान आहे. तर आरोपीला त्याच्या आरोपाची योग्य ती शिक्षा मिळाली हे पाहून विधवेला समाधान वाटले. When the case was over, the Qazi got up from his high seat of honor. आणि जेव्हा ही केस संपली तेव्हा काझी त्यांच्या सीटवरून उठले. Respectfully he bowed to the Sultan and requested him to take his seat. आणि खूपच आदराने ते पुढे आले आणि बाउड म्हणजेच खाली वाकून रिस्पेक्ट शो करणे त्याला म्हणतात बाउड. सो रिस्पेक्टफुली ही बाउड टू द सुलतान अँड रिक्वेस्टेड हिम टू टेक हिज सीट. ते म्हणाले की तुम्ही माझ्या या सीटवर बसा. जजची चेअर ही खूप रिस्पेक्टची असते. जजच्या खुर्चीवर बसून जज निर्णय घेत असतो. तेव्हा समोर जे कोणी असतात ते सगळे एक समान असतात जजसाठी. कोणीही मोठा किंवा श्रीमंत आणि कोणीही गरीब असं नसतं जजसाठी. त्यामुळे जेव्हा सुलतान कोर्टरूममध्ये आलेला होता तेव्हा काझी त्याच्या चेअरवरून उठला नाही. कारण त्याला सुलतान आणि इतर जी जनता होती ती समान होती. पण आता काय झालेलं आहे? आता केस संपलेली आहे आणि म्हणूनच काझी जे आहे ते त्यांच्या चेअरवरून उठले आणि रिस्पेक्ट शो केला सुलतानबद्दल. आणि काय म्हणाले सुलतानाला की तुम्ही या चेअरवर बसा. The Sultan then drew the hidden sword from his robes and told the Qazi, I am happy that you did not waver in your duty. Waver means falter, hesitate, became unsure. तुम्हाला आठवतंय जेव्हा सुलतान कोर्टरूममध्ये येण्यासाठी निघालेला होता तेव्हा त्याने त्याच्या रोबमध्ये एक धारधार शस्त्र ठेवलेलं होतं. स्वॉर्ड ठेवलेली होती, लपवली होती स्वॉर्ड. का बरं लपवलेली होती? त्याचं कारण आता इथे सुलतान सांगत आहे. त्याने काय केलं? त्याच्या रोबमधून ती लपवलेली स्वॉर्ड बाहेर काढली आणि काझीला सांगितलं, आय एम हॅपी दॅट यू डिड नॉट वेवर इन युअर ड्युटी. मी खुश आहे की तुम्ही तुमच्या कार्यापासून जरासुद्धा दूर नाही झालात. तुम्ही जरासुद्धा हेजिटेट झाला नाहीत की मी माझी ड्युटी कशी करू. माझ्यासमोर एक सुलतान उभा आहे, मग मी त्याला कसं काय शिक्षा देऊ. यू डिड नॉट हेजिटेट टू पनिश मी. तुम्ही हेजिटेट नाही झालात की मी एका सुलतानाला कसं काय शिक्षा देऊ. अदरवाईज आय वुड हॅव बिहेडेड यू विथ धिस स्वॉर्ड. अदरवाईज नाहीतर मी माझ्या या तलवारीने तुमचं डोकं, तुमच्या धडा वेगळं केलं असतं. बघितलं किती छान सुलतान आहे. त्याला असं वाटत होतं की काझीने त्याचं काम अगदी चोख करावं. काझीचं जे काम आहे न्यायनिवाडा करण्याचं ते काम व्यवस्थित करावं. त्याने व्यवस्थित न्याय द्यावा. कोण सुलतान आहे, कोण गरीब आहे याचा विचार न करता, आपल्यासमोर कोण उभा आहे याचा विचार न करता व्यवस्थित न्यायनिवाडा करावा. मग आता पुढे काय झालं? द काझी देन पुट हिज हँड अंडर द कुशन. आणि मग काझीने काय केलं? त्याचा हात कुशनच्या खाली घातला. वेअर द सुलतान वॉज सीटेड अँड ब्रॉट आउट अ व्हिप. व्हिप म्हणजे चाबूक. अ स्ट्रीप ऑफ लेदर यूज्ड फॉर बीटिंग अ पर्सन. चाबूक की ज्याने कोणत्याही माणसाला मारलं जातं. तर मग काझीने काय केलं की जिथे सुलतान बसलेला होता, काझीने स्वतःची सीट दिली होती सुलतानला, हो ना, तर त्या ठिकाणी कुशनच्या खाली हात घातला आणि त्या कुशनच्या खालून काय काढलं? तर व्हिप म्हणजेच चाबूक की ज्याने मारलं जातं. अँड ही सेड, युअर मेजेस्टी, आय एम हॅपी बिकॉज यू ओबेड द लॉ. युअर मेजेस्टी, मी खुश आहे की तुम्ही लॉ पाळलात. ओबेड म्हणजे पालन करणे, कायद्याचं पालन केलं. अदरवाईज नाहीतर आय वुड हॅव विप्ड यू इन दिस कोड. मी तुम्हाला
या कोर्टमध्ये चाबकाचे फटके दिले असते. द सुलतान देन गॉट अप, मग सुलतान उठले, अँड एम्ब्रेस्ड द काझी. एम्ब्रेस्ड म्हणजेच आलिंगन देणे. मग सुलतानाने काय केलं? काझीला आलिंगन दिलं. थँक गॉड वी बोथ डीड आर ड्युटी, ही सेड. आणि म्हणाले की बरं झालं की आपण आपली दोघांची जी ड्युटी आहे ती व्यवस्थित केलेली आहे. एव्हरीवन प्रेझेंट इन द कोर्टरूम प्रेज द टू ग्रेट मॅन. न्यायनिवाडा पाहण्यासाठी कोर्टरूममध्ये जे लोक जमलेले होते त्या लोकांनी या दोन्ही ग्रेट मेनचं खूप कौतुक केलं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. We will meet again in our new video which is based on question and answers of this lesson. The link is given in the description box below. Do watch that video to understand this lesson better. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.